तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि डेली ब्लॉग मी स्वागत करतो. आणि आज घेतो मस्त किती भारी आवरून रेडी झालेली आणि विभूतीसोबत आवरून मस्त रेडी झालेला आहे. नाही तर रोजचे ते टी शर्ट मी असते तू काम करत काय करतं रे काय करतं रे का करतं रे तुम्ही बोर खाताला पाहिजे ती आवर पटापट चल किती देऊ काय तुला बाबा बाबा फोन बोलतो तुला घेत नाही ना. चलो मी काय याला काय म्हणतो मग दुसरी आहे ना ती संपली चप्पल खाऊन घेतली तू. तुला वाटत बांग ठेवले लगेच मोडून टाकेल थोड्या वेळ ते ठेवणारच नाही की तू तू किती विंग सर. मित्रांनो आता आम्ही आवरून वगैरे निघालो मस्तपैकी हॉस्पिटलला नारायण हॉस्पिटलला, कारण की गुलवाचं डिस्चार्ज आज आणि विवोचं चेकअप पण झालं. मग म्हटलं चला एका कामात दोन्ही कामं होतील. नाही मोड नाही दम देऊ दे चल लगेच सोडणार बाबा त्याला. माझं नाव सांगते तुला, मला फोन करायला लाव म्हणे, काहीच नाही भरायचंय. तो बाईचं वजन आहे काय काय म्हटलं काय काय विषय झाला काय सांगितलं म्हटलं सर म्हटलं सर 38 एप्रिल आले सर म्हणताय वरची गीतांजली भरायला. म्हटलं सर आता काय नाही बाबा ती बाहेरची धुळीची गाडी सगळं. अरे कुठं तुला इथे काय ना मारा एसी आहे ना एसी चालू आहे ना. अरे पण डिझेल ना पेक्षा दहावी काय होत नाही एसी मागचा ऑन चेक कर. बटाटा वडा पाहू द्यायचं काय मग त्याची डबल शीट करून घेतली याला. पुढची खोपडी काय लागत सगळं बदलून टाकलं लोक. हा काय ते लोक पैसे तर गाडी बनवली तशी होती कंपनीनी आणि ती गाडी चालली ती वर्षभरात बंद झाली. मग याला गेलो बरं काय आम्ही. ते स्प्लेंडरचा लुक किती भारी होता तेव्हा काळात. काय भारी गाडी गेली होती तुम्ही टाकली साधी स्प्लेंडर म्हणून तिला. नाही नाही चांगली झाली तिला काय अडचण नाही. पण मग हा मित्र बाबाने गाडी घेतली होती तुम्हाला मी फोटो दाखवतो खाली. ती गाडी घेतली होती ती एकदम पुरी गावठी स्प्लेंडर करून टाकली बाबाने परत. कधी बरं लुक आहे की तू पाहिली ना ती गाडी सिंगल सीट पाहिली होती मग तिला फोटो दाखवलो ना मी हिरोचा. मग किती भारी गाडी बटाटा वडा टमाटा वडा ही दादा आहे. गंमत वाज होतो. खबर दोरका सर खबर बंद होता काम चालू काय चालूच आहे दोरका सर्कल. मजा आहे त्याची. यो बापरे एवढं चिल मारतोय ना रे विबुडी. तसं कुठं फिरायला चालला दवाखान्यात घेऊन चालला त्याला सूट वाचणार तुला. बटाटा त्याला सॉफ्ट नाही घातलं त्याला. निघून जातात आणले थोड्या वेळाने काय द्यायचं चला सूट वाचायची तुला काय सुई असं मोठं पण झालं सांगाल मी झालं बट्टे झाल्यावर सुई द्यायची आता. मित्रांनो विभूचं चेकअप आहे आणि गुलबाबूचं हे काय म्हणतं डिस्चार्ज आज प्रोसेस चालू डिस्चार्ज इन्शुरन्स झालं ना क्लिअर. पेशंट का पेशंटला व्हीलचेअर द्यावं पहिले. कॉल करायचा हॉस्पिटल मध्ये चल आली गुलबा झाला डिस्चार्ज मित्र विभूत चेकअप बाकी चालू जो टप्पा मित्रांनो झाला गुलबाचा डिस्चार्ज फायनली. आणि आता विभूचं चेकअप बाकी त्यासाठी थांबलो कारण मॅडम नाही आलेली अजून. मग गाडी तोपर्यंत बसताय मम्मी ते पण मी निघतो मग माझं. हा ओके बाय. मित्रांनो मला जॉब जावं लागतंय मग जातील मग विभूचं चेकअप वगैरे नको बाबा बसतील ना. करवाय गेला जाऊ सर तुम्ही नाही. हा तुम्ही जा. मी आता डायरेक्ट कामावरती तुम्ही जा घरी. हा बाबाला आवाज दे. बसा म्हणा गाडीत बसा. आता गुरुवारीच हो दुपारी. हा चालेल चालेल. गंध पाय कसं मित्रांनो ही चालले घरी आणि मी निघतोय कामावरती. चला हे पण निघताय मी पण निघतो. चला बाय बाय. माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की मी स्वेटर आणि हेल्मेट वगैरे काहीच आणलं नाही.
तसंच घरी जावं लागलं हे कामावर जावं लागलं रात्री एक सुट्टी झाली तसंच घरी जायचं तेवढं गाड्यात मी गाडी कुठं सापडावा मित्रांनो कामं चाललो जाता तर थांबलो माऊली खडी वेळला तिथं काही काल मला खायची इच्छा होती पण मोठी गाडी ट्रॅफिकला असल्यामुळे थांबता नाही आलं पण आज थांबलो मित्रांनो घेतला कढी समोसा एक नंबर मित्रांनो इथं वर्ल्ड फेमस एक नंबर मित्रांनो एकदम मस्त नाश्ता झाला आता निघतो जॉबवर जाण्यासाठी मस्त कढी समोसा खाल्ला कढी भेळ पण खाल्ली काही तुमचा इकडे चक्कर झाला तर 100% ट्राय करा मित्रांनो जस्ट नोकरी आलो आणि मॅडम लोक बघा मस्त झोपलेली होती मी ते कामावरून आलो हां पण मग टाईम किती झाला बघा मित्र 12:15 झाले मस्त एक झोप काढून घेतं नाही झोपले मी 10 मिनिटं झाले माझं आराम तर आहे ना मेसेज नव्हता केला आराम तर आहे ना आम्ही तर कामधंदे करून यावं रात्रीचे चल जायला वाटत मित्रांनो मस्त घरी आलो आहे खूप जमलो असले कामाचा लोड होता पटकन जेवण फ्रेश वगैरे होतो पटकन झोपा मला पण झोपायचं तुला झोप आले झोप तुम्ही जेवण वगैरे करू येतो वरती मग नाही चला आता बरं चांगले मग काय तुमचा मस्त जेवायला बसला आहे जेवायचा बेत बघ आज का भारी बनवलेला आहे उसळ आहे मस्त भेंडीची भाजी पोळ्या आहे आणि भात आहे का भात आहे ना नाही घेत असं म्हणून आहे मित्रांनो एकदम भारी जेवण झालं माझं एवढं लेट दमून आलो एवढं मस्त भारी जेवण दिल्याबद्दल खूप धन्यवाद आता करू आपण या ब्लॉगचं एंड आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल आणि ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये डेली ब्लॉगिंगमध्ये बाय